आणि आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यभरात पाऊस परतला। हतनूर, वैतरणा, गंगापूर, दारणा धरण ओव्हरफ्लो। मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, चंद्रपूर, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। भिडेपूल परिसरात पाणी साचल्याने वाहनं पाण्याखाली। वाहनं वाचवण्यासाठी वाहनधारकांची कसरत। अरबी समुद्रात वादळसदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प। कोकणातील देवगड बंदरात गुजरातसह अनेक राज्यातील बोटी आश्रयासाठी दाखल। अकोल्यातील काटेपूर्णा धरण 91.29% भरलं। 4 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडले। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस। आज उद्या पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। बेडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटी नदीला पूर। पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू। पुरामुळे 2 गावांचा संपर्क तुटला। भिवंडी शहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस। उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी। अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचे 11 दरवाजे उघडले। अप्पर वर्धा धरणात 87% इतका जलसाठा। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरच्या धामणी धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीत विसर्ग सुरू। धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले।